अपने सदा शैतान की ये राहें हमें सताती है, शैतान की ये राहें हमें सताती है, उसकी जो बातें हैं हमें सताती है, उसकी जो बातें हैं हमें सताती है। मुझको न दूर कर मेरे मसीहा अपनी निगाहों से, मुझको न दूर कर मेरे मसीहा अपनी निगाहों से। यीशु रखना हमें साये में अपने सदा, यीशु रखना हमें साये में अपने सदा। थामो न मेरा हाथ, छोड़ो न मेरा हाथ, थामो न मेरा हाथ, छोड़ो न मेरा हाथ। आया हुआ हूँ मैं, सुन ले ये मेरी बात। आया हुआ हूँ मैं, सुन ले ये मेरी बात। मुझको माफी मेरे मसीहा अपने गुनाहों से, मुझको माफी मेरे मसीहा अपने गुनाहों से। यीशु रखना हमें साये में अपने सदा, यीशु रखना हमें साये में अपने सदा। हमें बचाया यीशु बचाना सारे गुनाहों से, हमें बचाया यीशु बचाना सारे गुनाहों से। यीशु रखना हमें साये में अपने सदा, यीशु रखना हमें साये में अपने सदा। शालोम, आपणास जर प्रश्न विचारला की जगामध्ये कोणत्या गोष्टींच्यामुळे माणसाला मान सन्मान वगैरे वगैरे मिळतो, आपण त्याचं उत्तर सहजासहजी देणार की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, श्रीमंती आहे, किंबहुना सत्ता आहे, किंबहुना लोकप्रियता आहे, ह्यामुळे माणसांना खूप मान सन्मान ह्या जगामध्ये मिळतो। आणि त्याची मूळ कारणं म्हणजे फक्त ही जगिक आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु पैशाशी संबंधित किंबहुना इतर काही दृश्य गोष्टींच्या संदर्भामध्ये, यशाच्या संदर्भामध्ये सुद्धा तसंच आपल्याला बोलता येईल। एखादा फार मोठा व्यापारी जर असेल तर त्यांनासुद्धा आजकाल खूप फार मोठे मान पान दिले जातात। मग हे सगळं पाहिल्यानंतर पुष्कळांना असं वाटतं की अरे, आपल्याला सुद्धा तसल्याच प्रकारचा जगामध्ये किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यामध्ये किंबहुना समाजामध्ये तसाच मान का मिळत नाही। आणि पुष्कळदा हे मानपान ह्या जगातल्याच व्यवहारांच्यावर अवलंबून आहेत। जगच ते ठरवतं आणि जगच ते देत असतं। कधीकधी जर पैसा असेल तर दुसरं काही नसेल म्हणून मान मिळत नाही, किंबहुना शिक्षण जरी असलं तरी आपण कोणत्या प्रकारचं नाव घेतलेलं आहे, आपल्या
समाजातील जी काही व्यवस्था आहे ते कुठं आहे वगैरे वगैरे वगैरे, त्यावरून मान अपमान हा ठरवला जातो. ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं ह्या शास्त्र भागामध्ये, की जो आपल्यासाठी मी वाचणार आहे, की ही आजची परंपरा नाही आहे किंवा आजची ती समस्या नाही आहे. ही जी समस्या आहे ही सामाजिक आहे. हजारो वर्षापासून समाज ह्या अशा परिस्थितीतून जातो आहे. कोणाला मान द्यायचा, कोणाचा अपमान करायचा हे अगदी ठरवलेलं असतं, ठरल्या जातं. आणि मग अशा परिस्थितीतून मला असं वाटतं की हे जे पूर्वीचे पहिले विश्वासणारे लोक होते, विश्वासू लोक होते, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, ते अनुयायी झाले, त्यांनासुद्धा अशा परिस्थितीतून जावं लागलं. आपण पाहत आहोत पेत्राच्या पुस्तकांच्यामध्ये, विशेष रीतीनं पहिले पेत्र 1 अध्याय ह्यामध्ये, की सर्व विश्वासणारे छळामुळे, त्रासामुळे वेगवेगळ्या प्रांतांच्यामध्ये ते विखुरले गेले आणि त्या प्रांतांच्यामध्ये त्यांना कोणी ओळखतही नव्हतं. त्यांचं गाव आणि नाव ह्याचा परिचय नव्हता आणि म्हणून अशा लोकांच्या बाबतीत त्यांचा मान सन्मान हा सुद्धा त्या ठिकाणी काहीही नव्हता. अशा वेळेला मात्र ज्या परिस्थितीतून ह्या विश्वासणाऱ्यांना जावं लागलं, त्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये संत पेत्राने फार सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे, की जे मार्गदर्शन आजसुद्धा जे आपण विश्वासणारे आहोत, ख्रिस्त अनुयायी आहोत, आपल्या सगळ्यांच्यासाठी ते उपयोगाचं आहे. आणि ते आपल्याला आढळतं 1 पेत्र याचा 2 अध्याय आणि 6 पासून तर 8 ही वचनं मी प्रथम वाचतो. ह्यामध्ये असं सांगितलेलं आहे, पेत्र असं म्हणतो, कारण शास्त्रात असा लेख आहे, पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनात बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. यास्तव तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यास सन्मान मिळणार. जे विश्वासाला अमान्य आहेत त्यास बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड तो कोनशिला झाला आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचनाला अमान्य असल्याने ठेच खातात, त्यासाठी ते नेमलेले होते. अत्यंत प्रभावी असल्या प्रकारचं हे वचन, एकदम वेगळं, परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये विश्वासणारे या नात्यांना जगण्यासाठी अत्यंत उत्तम असं मार्गदर्शन आहे. सांगितल्याप्रमाणे, वाचल्याप्रमाणे ही मंडळी अनोळखी, त्यांचा विश्वास वेगळा, ही वेगळ्या प्रांतातील आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मान आणि जे ओळख आहे ह्या गोष्टी तर दूरच राहिल्या, उलट त्यांच्या बाबतीत अनेक गैरसमज आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा अपमान कसा होईल असे शब्द, असं भाषण त्यांच्या बाबतीत बोलण्यात येत होतं. परिचित वाटतं आणि तेच जवळजवळ 2000 वर्षापूर्वी पहिल्या विश्वासणाऱ्यांच्या मंडळीच्या बाबतीत घडलेलं आहे. इथं मी ती वचनं वाचतो तुमच्यासाठी. उदाहरणार्थ 11 आणि 12 ही 2 वचनं 2 अध्यायाची. प्रिय बंधूंनो, जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहात त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा. विदेशी लोकात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध दुर्भाषण करतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कर्मी पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. वा रे वा. ह्या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी विशेषरीत्या दिसतात. ही मंडळी नवीन प्रांतामध्ये, नवीन समाजामध्ये वगैरे वगैरे गेलेली आहे. मग मात्र ह्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत 2 ह्या लोकांच्यामध्ये गोष्टी बोलण्यात येत होत्या. एक, ह्या ठिकाणी 12 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की अरे हे लोक हे कोण आहेत? हे दुष्कर्मी आहेत असं म्हटलेलं आहे. तुम्हास दुष्कर्मी समजतात
आणि मग दुसरी गोष्ट, तुम्हा विरुद्ध दुर्भाषण करतात. ह्या दोन गोष्टी की ज्याला कोणत्याच प्रकारचा समज नव्हता, कोणत्याच प्रकारची ओळख नव्हती, परंतु त्यांच्यावर मात्र वेगवेगळ्या प्रकारचे आळ आणण्यात येत होते. उदाहरणार्थ, हे दुष्कर्मी आहेत, वाईट कुकर्म करणारे, चोऱ्या माऱ्या वगैरे वगैरे भांडणं करणारे हे लोक आहेत, ज्याच्यामध्ये काहीही सत्य नाही. असल्या प्रकारचे आळ, असल्या प्रकारचं बोलणं त्यांच्या बाबतीत होत असे. पुष्कळदा आजही तसं होतं. जर एखाद्या गावामध्ये एकच विश्वासणारी व्यक्ती असेल, किंबहुना एखाद्या कामामध्ये, ऑफिसमध्ये, एखाद्या ठिकाणी फक्त एकच विश्वासणारा असेल, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आळ आणण्यात येतात. आम्हाला अजूनही आठवतं की एका गावामध्ये एक बिचारी तरुण महिला, तिने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि ती फार चांगली विश्वासू झाली. तेथील एक छोटीशी घरामध्ये भक्ती भरत होती, त्या ठिकाणी ती जायची, लहान लेकरांना ती शिकवायची वगैरे वगैरे. पण जे शेजारी पाजारे होते आणि काही नातेवाईकसुद्धा होते, त्यांना हे मुळीच आवडत नव्हतं. इतकं चांगलं काम करून सुद्धा मात्र तिच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचं दुर्भाषण, आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु हे वाईट असल्या प्रकारची कामं करते असल्या प्रकारचं तिच्यावर आळ आणण्यात होते. अर्थात तिचे वडील खूप आजारी झाले आणि लवकरच ते मरण पावले. शेतीमध्ये काम करणारे गृहस्थ, आणि अशा ठिकाणी कोणत्याच प्रकारचं हॉस्पिटल नाही, दवाखाने नाहीत, आणि त्यामुळे ते मरण पावले आहे. मग पुढे असं झालं, कालांतराने काही वर्षांच्या नंतर त्यांची आईसुद्धा तशीच काबाड कष्ट करणारी होती, आणि गावामध्ये कोणत्याच प्रकारचं औषध पाणी नाही. तिला मलेरिया झाला. मग पुढे अजून त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले. तिला शहरातल्या एका दवाखान्यातसुद्धा आणण्यात आलं, तिच्यावर उपचार करण्यात आले, परंतु पुढे असं झालं की तीसुद्धा मरण पावली. ह्या सगळ्यांचा जो परिणाम झाला तिच्यावर झाला. आजूबाजूचे शेजारी पाजारी गावातले लोक म्हणायला लागले की तुझ्यामुळे हे सगळं झालं, तू काहीतरी वाईट केलेलं आहे, आणि हे सगळं संकट तुझ्या घरावर जे आलेलं आहे तुझ्यामुळे, तुझ्या दुष्कर्मामुळे. प्रभू येशू ख्रिस्ताचा तिने स्वीकार केला होता, ती विश्वासू झाली होती, उलट चांगलं जीवन जगत होती आणि लहान लेकरांना उत्तम शिक्षण देत होती. तिच्यावर मात्र उलट आळ आलेत. आणि तेच अनुभव पहिले जे विश्वासणारे होते त्या विश्वासणाऱ्यांना येत होते वेगवेगळ्या प्रांतांच्यामध्ये, समाजामध्ये. इथं असं म्हटलेलं आहे की ते तुम्हास दुष्कर्मी समजून किंबहुना समजतात. मंडळी, वाईट वाटून घेऊ नका. जर अशा अनुभवातून आजसुद्धा आपल्याला जावं लागत असेल तर पुढे असं म्हटलेलं आहे, तुम्हा विरुद्ध दुर्भाषण करतात. दुर्भाषण म्हणजे अगदी जे वाईट आहे असं बोलणं. तुम्हाला माहीत आहे, मनुष्य प्राणी हा काहीही बोलू शकतो, त्याला कोणत्याच प्रकारचा पुरावा नाही, आधार नाही. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे वाईट शब्द वापरून आणि वाईट प्रकारे त्यांना गुंतवणूक, असल्या प्रकारे त्यांच्या समाजामध्ये ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत घडत होतं. आणि म्हणून तो म्हणतो की ते लोक तुम्हाला दुष्कर्मी तर समजतात, परंतु तुमच्या विरुद्ध दुर्भाषण करतात, वाईट बोलतात. तुम्हाला माहीत आहे की पुन्हा एकदा कधीकधी शेजारी पाजारी तुम्ही फक्त ख्रिस्ताचे अनुयायी झालात, ख्रिस्तावर विश्वास ठेवला, आणि कधीकधी त्यामुळे फक्त तुम्हाला वाईट गोष्टींना ऐकावं लागतं, वाईट भाषा ऐकावी लागते, वेगवेगळ्या प्रकारचे आळ जे तुमच्यावर असतात ते ऐकावे लागतात, कारण फक्त ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवला म्हणून. आणि त्या संदर्भामध्ये ही मंडळी, विश्वासणारी मंडळी जात होती, आणि संत पेत्राने त्यांना मार्गदर्शन पुढे केलेलं आहे. पुढे तो म्हणतो की त्याविषयी त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. मग जर अशा समाजामध्ये, अशा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मध्ये जर आपण वावरत असाल तर मग अशा प्रकारे
त्यांना कसल्या प्रकारचं प्रत्युत्तर द्यायचं? एक सर्वसामान्य नैसर्गिक प्रत्युत्तर म्हणजे त्यांना तशाच प्रकारची भाषा वापरून त्यांना बंद करायचं, किंबहुना अधिक त्याहीपेक्षा जास्त जहाल शब्द वापरून, किंबहुना अधिक जहाल भाषा वापरून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय? जशास तसं. आणि तुम्हाला माहीत आहे की जर काही लोक अगदी अशी भाषा वापरतात, दुर्भाषण करतात, अजून वगैरे वगैरे काही बोलतात, आणि मग त्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण अजून त्याहीपेक्षा प्रभावी भाषा वापरली, अजून काही असे शब्द वापरले, तर ते अजून त्याहीपेक्षा उलट बोलत राहतील. मग हे उलट पालट अशी भाषा चालत राहील आणि त्याला कधीही शेवट नाही. आणि म्हणून संत पेत्राने जे विश्वासणारे आहेत, ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, त्यांना मात्र त्याने सांगितलेलं आहे की आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला त्यांना बदला म्हणून अधिक त्याहीपेक्षा वाईट भाषा वापरायची नाही. त्याच्या उलट आपण करायचं. तो असं म्हणतो की तुम्ही सत्कर्म करून त्यांना समजून सांगायचं, सत्कर्म करून त्यांना शिक्षण द्यायचं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण बोलण्याने नव्हे, त्यांना प्रत्युत्तर तशाच प्रकारे देऊन नव्हे, परंतु ख्रिस्ती लोकांनी आपल्या चांगल्या कर्मांच्या द्वारे, आपल्या जीवनाच्या द्वारे, इतकंच केवळ नव्हे परंतु आपल्या चांगल्या शिक्षणाच्या द्वारे आपण अशा समाजामध्ये, की ज्या समाजामध्ये तुम्हाला कधीकधी दुर्भाषण ऐकावं लागतं कारण तुम्ही विश्वासणारे आहात, ख्रिस्ती आहात म्हणून, तर कसं वागायचं व्यावहारिक रीतीने त्याचं त्याने ह्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. तुम्ही सत्कर्म करा. मंडळी, फार आव्हानात्मक आहे हे, की ज्यावेळेस तुम्हाला शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यामध्ये, समाजामध्ये अशा प्रकारे ऐकावं लागतं, सदैव अपमान होत असतो, मग अशा वेळे आपण मात्र आपलं सत्कर्म सोडता कामा नये. आपण आपलं सेवेचं कार्य हे सोडता कामा नये. आपण आपला जो प्रभू येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे तो सोडता कामा नये. त्या बाबतीत त्याने इतरही ठिकाणी शिक्षण दिलेलं आहे. उदाहरणार्थ 1 पेत्र 1 अध्याय 13 वचन आणि 14 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. यास्तव तुम्ही आपल्या मनरूपी कमरा बांधा आणि सावध राहून येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनाप्रमाणे वागू वर्तू नका. या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण अशा परिस्थितीमध्ये, उलट परिस्थितीमध्ये, समाजामध्ये ज्यावेळेस वापरतो की ज्या ठिकाणी तुम्हाला अपमान सहन करावा लागतो, त्यावेळेस मात्र आपण कशा प्रकारे वागणूक करावी, वर्तन करावं, ह्या ठिकाणी तो असं म्हणतो की आपलं वर्तन हे पवित्र असलं पाहिजे. पुढे असं म्हटलेलं आहे, तर ज्याने तुम्हास पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र असा. त्याने सांगितले की तुमचं लक्ष त्या प्रभूकडे असू द्या. त्याने जे तुम्हाला पाचारण केलेलं आहे, तुमचं पाचारण तुम्ही विसरू नका. त्या ख्रिस्तावर आपलं लक्ष ठेवा, कारण त्याने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. समाजामध्ये वावरत असताना जरी विरोधात्मक शब्द आपण ऐकत आहात, दुर्भाषण तुमच्याच तोंडावर तुम्ही ऐकत आहात, अशा परिस्थितीमध्ये तो असं म्हणतो तुम्ही कसं वागायचं. तो असं म्हणतो की तुम्ही तुमची वर्तणूक ही शुद्ध ठेवा आणि आज्ञांकित मुले व्हा. म्हणजे काय? तुम्ही हे विसरता कामा नये की तुम्हाला पाचारण झालेलं आहे आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे देवाची मुलं आहात, लेकरं आहात. त्यांच्यासारखं तुम्ही वागा. जगात जे लोक राहतात, वासनांच्यामध्ये भरलेले आहेत, तसं आपण वागता कामा नये. हे आपलं उत्तर असलं पाहिजे ज्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये आपण सापडतो. 16 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण मी पवित्र आहे यास्तव तुम्ही पवित्र व्हा, असा शास्त्रलेख आहे. आपलं पवित्र जगणं हे
कोणाच्या संगती आपण ते ठेवायला पाहिजे, कोणाच्या संगती आपली तुलना असायला पाहिजे. समाजातील काही जे घटक आहेत त्यांच्या संगती आपण तुलना करता कामा नये. आपण ज्यावेळेस जगतो त्यावेळेस, आपण आपलं धार्मिक जीवन ज्यावेळेस जगतो त्यावेळेस आपली तुलना आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस समाजातील कोणताही घटक, कोणताही प्रकारचा लोक आणि शिक्षण ह्याच्या संगती आपण तुलना न करता आपण प्रभूकडे पाहावं असं त्याने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण मी पवित्र आहे यास्तव तुम्ही पवित्र व्हा. याचा अर्थ असा की त्या देवाकडे तुम्ही लक्ष ठेवा, तुमची वागणूक, तुमची वर्तणूक तशा प्रकारे ठेवा. हे आपलं उत्तर आहे ज्यावेळेस आपण अशा समाजामध्ये वावरतो त्यावेळेस. 18 वचनामध्ये आणि 19 वचनामध्ये पुन्हा त्याने तीच आठवण करून दिलेली आहे. वाडवडील माणसांच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात हे ध्यानात ठेवा. अगदी सुंदर अचूक असा शब्द वापरलेला आहे, हे ध्यानात ठेवा. त्याचं कारण असं की ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये त्रास सहन करावा लागतो, छळ सहन करावा लागतो, अपमान सहन करावा लागतो, क्षणभर आपल्याला थोडासा कधी भ्रम पडू शकतो. आपण विसरू शकतो की अरे मी तर एवढं चांगलं जीवन जगतो आहे, सेवा करतो आहे, ख्रिस्ताचं मी अनुकरण करतो आहे, ख्रिस्ताचा दास आहे ना त्यांना, तर हे काय माझ्या जीवनामध्ये आहे असा भ्रम आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो. आणि म्हणून त्याने सांगितलेलं आहे की ते तुम्ही विसरता कामा नये, हे तुम्ही ध्यानात ठेवा की तुम्ही तारलेले आहात. त्या पवित्र ख्रिस्ताने आपलं बलिदान दिलं, कोकरा या नात्यानं बलिदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तारण आणि मुक्ती ह्या जगातच प्राप्त झालेली आहे. ती आपली आशा आहे. म्हणून त्या आशेने जगा आणि ते लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा. मंडळी, जर आपण आज सुद्धा ह्या आधुनिक काळामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समाजातून आपण जात असलो आणि तसे विपरीत असे अनुभव जर आपल्याला येत असतील समाजामध्ये, मान पान तर जाऊ द्या, त्याच्या उलट ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की ह्या लोकांना असल्या प्रकारचा अनुभव वेगळाच आलेला आहे. तो म्हणजे दुर्भाषण आणि दुष्कर्मी म्हणून त्यांना उल्लेखलेलं आहे. मग ह्या ठिकाणी कुठं आला मान पान? आणि म्हणूनच मग संत पेत्राने त्यांना आठवण करून दिलेली आहे की तुम्हाला खरा मान आणि सन्मान आहे. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. मग ह्याचं जो पाया आहे कशावर हे आधारित आहे? सुरुवातीला आपण पाहिलेलं की ह्या जगातला मानपान हा वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती, शिक्षण, नाव गाव वगैरे वगैरे, तुम्हाला कोणत्या प्रकारची सत्ता आहे, किती लोक तुमच्या मागे आहे याच्यावर अवलंबून असतं. ह्या ठिकाणी हा जो मान सन्मान आहे, ज्या ठिकाणी ह्या लोकांना मिळायला पाहिजे होता पण तो मिळाला नाही, परंतु आध्यात्मिक रीतीनं तो असं म्हणतो की तुमचा मान सन्मान ह्या जगातल्या गोष्टींच्यावर अवलंबून नाही, तर कशावर अवलंबून आहे? यास्तव तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यास सन्मान मिळणार. जो विश्वासाला अमान्य आहेत त्यास बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड तोच कोनशिला झालेला आहे. तुमचा जो मान आहे, आध्यात्मिक मान आहे, देवाची लेकरं म्हणून, पाचारलेले म्हणून, बोलावलेले म्हणून, आणि इतकंच केवळ नव्हे परंतु याजकगण म्हणून, हे सगळा जो मान आहे तो असं म्हणतो की त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा तुम्ही स्वीकार केला, त्याची मुक्ती स्वीकारलेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे भरवसा ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आणि मला हा आध्यात्मिक मान आणि सन्मान मिळालेला आहे. देवाची आपण स्तुती करूया, आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, मी मनापासून तुझे उपकार मानतो की तू तुझ्या विश्वासणाऱ्यांना जो खरा
मान सन्मान आहे त्याची ओळख करून दिलेली आहे. हो प्रभू, ह्या जगामध्ये मान सन्मान हा काही गोष्टींच्यावर अवलंबून असतो, परंतु देवा खरा मान सन्मान तू तुझ्या लेकरांना, विश्वासणाऱ्यांना विश्वासाने दिलेला आहे. त्यामध्ये जगण्यासाठी आम्हा सगळ्यांना तू शक्ती दे. आता देवज बाप ह्याची प्रीती, देवज पुत्र ह्याची कृपा आणि देवज पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.